माझा आवडता सण दिवाळी. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. हा सण इंग्रजी दिनदर्शिकानुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. या सणाची तारीख निश्चित नसते. दिवाळीला दीपावली किंवा दीपोत्सव असे देखील म्हटले जाते. दिवाळीच्या दिवशी घराची आणि अंगणाची स्वच्छता केली जाते. अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. दिवाळीच्या दिवशी अंगाला उटणे लावून आंघोळ करण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या दिवशी अंगणात मातीचे दिवे लावले जातात. त्यामुळे या सणाला प्रकाशाचा सण म्हणून देखील ओळखले जाते. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे भाऊबीज होय. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रेरणा करते व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लावले जातात आणि लहान मुले फटाके फोडून आनंद व्यक्त करतात. दिवाळीच्या दिवशी लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे आणि गुलाबजामुन हे फराळाचे पदार्थ खायला मिळतात. मला दिवाळी हा सण खूप आवडतो. भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. भारत देशात संपूर्ण वर्षभर विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक सण उत्सव साजरे केले जातात. यातून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. शिवाय लोक मतभेद विसरून एकत्र जमतात. मला तर हिंदू संस्कृतीमध्ये साजरे केले जाणारे सर्वच सण उत्सव आवडतात. पण दिवाळी हा सर्वात जास्त आवडणारा सण आहे. म्हणजेच माझा आवडता सण दिवाळी आहे. दीपावली असे देखील म्हटले जाते. अनेक कवी आणि लेखक दीपोत्सव असे देखील म्हणतात, कारण या सणाच्या दिवशी सायंकाळी दिवे लावण्याची प्रथा आहे. दिवाळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सर्वात मोठा हिंदू सण आहे. हा सण केवळ हिंदूच नव्हे तर इतर धर्मीय लोक देखील साजरा करताना दिसतात. या सणाचे विशेष म्हणजे यातून खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. दिवाळी हा सण आश्विन या मराठी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिकानुसार दिवाळी हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येतो, पण या सणाची तारीख निश्चित नसते. हा सण कधी ऑक्टोबर महिन्यात येतो तर कधी नोव्हेंबर महिन्यात येतो. दिवाळी सणाच्या निमित्ताने शाळेला 15 ते 20 दिवस सुट्टी असतात. तसेच ऑफिस आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील 8 ते 10 दिवस सुट्टी असतात. त्यामुळे घरातील सर्व मंडळी एकत्र बसतात. तेव्हापासून दिवाळी सणाच्या तयारीला सुरुवात होते. गावातील आम्ही सर्व मित्र एकत्र जमतो आणि सुंदर किल्ले बनवतो. किल्ले बनवण्यात एक वेगळीच मजा असते. तसेच आम्ही संपूर्ण गावासाठी एक मोठा आकाशकंदील तयार करतो. यासाठी आम्हाला गावातील इतर ज्येष्ठ मंडळीची मदत देखील लाभते. नंतर आकाशकंदील गावच्या बाहेर सोडला जातो. आमच्या घरी देखील मी आणि माझी बहीण मिळून एक छोटा आकाशकंदील बनवतो. आई आणि माझ्या आत्या फराळाचे पदार्थ बनवण्यात व्यस्त असतात. लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे असे अनेक पदार्थ बनवण्यात येतात. दिवाळीचा सण हा 3 किंवा 5 दिवसांचा असतो. पहिल्या दुसऱ्या दिवशी पहिलं आणि दुसरं पाणी असतं. तिसऱ्या दिवशी भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन असते. दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला उटणे लावून आंघोळ करतात. ताई अंगणात सडा टाकून सुंदर रांगोळी काढते. सायंकाळी अंगणात दिवे लावले जातात. घरातील मंडळी आणि लहान मुले फटाके वाजवून आनंद व्यक्त करतात. फटाके वाजवणे लहान मुलांना खूप आवडते. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीला भेटवस्तू देतो आणि रक्षण करण्याची शपथ घेतो. त्याचप्रमाणे त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते. दिवाळी हा सण खूप आनंदाचा आणि जल्लोषाचा असतो. यात मनोरंजन तर होतेच, पण समाजातील अनेक लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात व सामाजिक बांधिलकी यामुळे जोपासली जाते.